SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये असणाऱ्या स्टुडंटसाठीचे अतिशय युजफुल असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती घेऊन आले आहे। चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे सगळे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मी जसजसे नवीन व्हिडिओ टाकत राहील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता आपण 10th स्टँडर्डचा लेसन नंबर 3 शाल हा घेऊन आलो आहे या व्हिडिओमधून। आणि शाल या लेखाचे लेखक आहेत रा. ग. जाधव। अतिशय कमी वेळामध्ये चित्रांच्या माध्यमातून मी हा तुम्हाला लेसन शिकवणार आहे। स्पीड फास्ट करून पाहायचा असेल तर फास्ट करून पहा, म्हणजे तो कमी वेळात तुम्हाला समजणार आहे। आता पहा, या लेसनमध्ये लेसन नंबर 3 शाल रा. ग. जाधव लेखक आहेत। या लेखामध्ये तुम्हाला शालीविषयी सांगितलं आहे। बघा, सन्मान करण्यासाठी शाल वापरली जाते। स्टेजवरती किंवा कुठलाही सत्कार करताना शाल तुम्हाला दिली जाते आणि ही शाल रा. ग. जाधव यांना मिळाली होती आणि या शालीविषयीचेच काही प्रसंग जे आहेत त्यांच्या आठवणीतले ते त्यांनी या लेखातून आपल्यापुढे मांडले आहेत। आता आपण लेखाला सुरुवात करूया। एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही निमित्ताने गेलो होतो। काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो। तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले आणि विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? लेखक एकदा पु. ल. देशपांडे यांच्या घरी गेलेले असतात काही निमित्ताने आणि काम झाल्यावरती लेखक निघण्याच्या बेतात असतात। लेखक म्हणजे रा. ग. जाधव निघण्याच्या बेतात असतात। तेवढ्यात सुनीताबाई त्यांना थांबवतात आणि विचारतात की तुम्हाला शाल दिली तर चालेल का? मी एका पायावर हो म्हटले। लेखक एका पायावर हो म्हणतात। एका पायावर हो म्हणतात म्हणजे इतक्या पटकन हो म्हणतात। पु. ल. देशपांडे व सुनीताबाई यांनी मला शाल देवी हा मला मोठा गौरव वाटला। लेखकांना पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई या दोघांनी शाल द्यावी म्हणजे त्यांना तो मोठा गौरव म्हणजे सन्मान वाटला। ती शाल मी माझ्या खोलीच्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही। ती शाल कोणी दिली होती? पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंनी दिली होती, त्यामुळे ती शाल त्यांनी जपून सुटकेसमध्ये ठेवली। पूर्वी सुटकेसी असायच्या, सुटकेसमध्ये कपडे ठेवले जायचे, म्हणजे त्या कपड्यासाठीच्या पेट्या असायच्या, त्याला आपण सुटकेस असं म्हणतो। आणि त्या सुटकेसमध्ये लेखकांनी शाल ठेवून दिली मात्र वापरली कधीच नाही। पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो। तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे। त्यानंतर लेखक जे आहेत रा. ग. जाधव ते वाईला जातात। वाईला म्हणजे बघा, साताऱ्यामध्ये वाई हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी ते विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून जातात आणि तिथे एक नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीमध्ये ते राहतात। नदीकाठी एक खोली असते, पाठशाळा असते, त्या खोलीमध्ये रा. ग. जाधव राहतात। खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या। खोलीच्या साऊथ साईडला ज्या खिडक्या असतात, विंडो असतात, त्या नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या। चिंचोळ्या म्हणजे नॅरो असतो तो भाग, त्या ठिकाणी त्या खिडक्या होत्या। थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती। या ठिकाणी लेखक असं सांगत आहेत की थंडीच्या दिवसामध्ये एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती। एक बाई मासे पकडत असते आणि तिचे जे मूल असते ते एका टोपलीत तिने ठेवले असते। तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते। तिचं बाळ थंडीनं कुडकुडत असतं आणि रडत असतं, पण आई त्याकडे बघतही नसते। मला मात्र राहवले नाही। लेखक रा. ग. जाधव स्वतः असं आपल्याला सांगत आहेत की त्यांना राहवलं नाही। मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली। पुलकित म्हणजे काय की त्यांनी पुलंनी दिली होती, त्यांना पु. ल. देशपांडेंनी दिली होती, त्यामुळे त्यांनी असं म्हणलं आहे, मी पुलकित शाल काढली। 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली। पैसे देखील त्यांनी काढले आणि त्या बाईला ते आवाज देतात, हाक मारतात। खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हणले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस। त्या बाईला ते सांगतात की पहिलं तू त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस। या घटनेची ऊब पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती। याचा अर्थ असा की सुटकेसमध्ये ती जी शाल आहे ती ठेवण्याच्या ऐवजी त्या बाळाला त्या शालेची ऊब अतिशय गरजेची होती त्यावेळेला, कारण बाळ थंडीने कुडकुडत होतं। त्यामुळे ते असं वाक्य म्हणतात की या घटनेची ऊब पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती। कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत।
कविवर्य नारायण सुर्वे हे खूप पहिले सभा आणि संमेलने गाजवत असत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. भरती म्हणजे गर्दीच असे. पुढे ते साहित्य संमेलनाचे पण अध्यक्ष झाले. साहित्य संमेलन याचा अर्थ असा, मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी साहित्याचे जे मराठी लेखक आहेत ते सगळे एकत्र येतात आणि त्यांचं साहित्य संमेलन एका ठिकाणी होतं. सगळे लेखक एकाच ठिकाणी जमतात, त्यामुळे त्या ठिकाणी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. भरती म्हणजे खूप गर्दी असायची नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल आणि श्रीफळ त्यांना मिळत राही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांना सन्मानाची शाल आणि श्रीफळ म्हणजे नारळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. एके दिवशी नारायण सुर्वे राग जाधव यांना म्हणतात की शाली घेऊन घेऊन मी शालीन बनू लागलो आहे. असं ते त्यांना मजेने म्हणत आहेत. का म्हणत आहेत असं? त्याचं कारण असं आहे की शाली घेऊन घेऊन, सन्मानाच्या शाली घेऊन घेऊन कोणी शालीन बनतं का? शालीन म्हणजे सभ्य. फक्त शाली अंगावर घेतल्या, कोणी सन्मान केला तर आपण सभ्य बनत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. पण ते मजेने, विनोदाने इथे म्हणत आहे की या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनवू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. ते हे जे वाक्य बोलले होते ते उपरोधिकपणे बोलले आहेत, हे सगळ्यांच्या लक्षात येण्यासारखं आहे. शाल आणि शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शाली विना शोभते. आता शाल आणि शालीनता म्हणजे सभ्यपणा, विनयशीलता, त्याचा संबंध एकमेकांचा काय आहे? खरं तर खरीखुरी शालीनता शाली विना शोभते. सुर्वे मुळातच शालीन. नारायण सुर्वे आहेत ते मुळातच शालीन आहेत, विनयशील आहेत, सभ्य आहेत. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. क्षीण म्हणजे कमी झाली नाही. शाली किती? शालींचा वर्षाव म्हणजे भरपूर शाली त्यांना. वर्षाव म्हणजे काय? पाऊस. शालींचा एवढा मोठा पाऊस जरी त्यांच्या अंगावर पडला तरी सुद्धा त्यांची शालीनता कधी कमी झाली नाही आणि कधी म्हणजे क्षीण झाली नाही असं त्यांना म्हणायचं आहे. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल. जे लेखक आहेत राग जाधव ते कविवर्यांना म्हणजे नारायण सुर्वेंना असं म्हणत आहेत की जर शाली नुसत्या अंगावर सन्मानाच्या शाली जर आपण पांघरल्या आणि त्यामुळे जर शालीनता येत असेल किंवा सभ्यपणा येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेन. पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. शेकडो म्हणजे 100. अशा 100 शाली मी खरेदी करेल आणि सगळ्यांना मी एक एक शाल लगेचच नेऊन देईल. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. म्हणजे नारायण सुर्वे मनापासून हसतात. शालीमुळे शालीनता येते की जाते? या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. तर इथे नारायण सुर्वे म्हणत आहेत की शालीमुळे शालीनता येते की जाते, म्हणजे सभ्यपणा येतो की जातो? तर नारायण सुर्वे असे सांगत आहेत की या ज्या शाली आहेत त्याच्यामुळे शालीनता जाते असंच माझं उत्तर आहे. आता पुढे पहा. त्यांचं असं म्हणणं आहे की सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की या सन्मानाच्या शाली जेव्हा दिल्या जातात तेव्हा प्रत्येक व्यक्तीला ज्यांना दिल्या आहेत त्या सगळ्यांना असं वाटतं की आपण खूप शालीन आहे, सभ्य आहे आणि या सभ्यपणाच्या नादामध्ये चुकून असं नको व्हायला की खरोखर सभ्यपणा गमावून आपण बसू. असा धोकाच खूप मोठा आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. लेखक राग जाधव मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोधी अध्यक्ष होतात. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. संमेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना खूप शाली मिळायला लागल्या. इतक्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. 8x6 म्हणजे खूप छोटी खोली असती आणि या छोट्या खोलीमध्ये त्यांना शाली ठेवणं शक्य नव्हतं. इतक्या शाली त्यांच्याकडे जमल्या होत्या. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले. मग त्यांनी काय केलं, शाली सगळ्या एका गाठोड्यात बांधल्या आणि ते गाठोडं त्यांच्या निकटवर्ती म्हणजे जवळच्या मित्राकडे ठेवलं. त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले.
म्हणजे त्या शाली वापरायच्या किंवा काय करायच्या असे सगळे अधिकार त्यांनी त्यांच्या मित्राला दिले. पण बिचारा अति प्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. मित्र इतका प्रामाणिक होता की त्याच्या खोलीत सुद्धा त्यांनी ते गाठोडं सांभाळून ठेवलं, कोणालाही काही दिल्या नाहीत. आणि हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना म्हणजे कष्टकरी लोक जे असतात त्यांना सगळ्यांना लेखक रा. ग. जाधव सगळ्या शाली हळूहळू वाटून टाकतात असं या ठिकाणी इथे सांगितलं. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. लेखक रा. ग. जाधव होते ते शनिवार पेठेतल्या ओंकारेश्वर मंदिर होतं. शनिवार पेठ सिटीमध्ये ना अशा पेठा असतात, रविवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ. त्यामध्ये शनिवार पेठ होती आणि या शनिवार पेठेमध्ये ओंकारेश्वर नावाचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या पुलावर रोज संध्याकाळी लेखक रा. ग. जाधव जात असायचे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. तेथील कट्ट्यावर बसायला त्यांना आवडायचं. एक दिवस काय घडलं की कडाक्याच्या थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. एक दिवस त्यांना एक भिक्षेकरी म्हणजे भिक्षा मागणारा म्हातारा जो असतो तो त्यांना कट्ट्याला लागूनच काही फटकी तुटकी अंथरुणं पांघरुणं टाकून थंडीत कुडकुडत बसल्याचं ते पाहतात. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. दुसऱ्या दिवशी ते काय करतात, 2 शाली आपल्या घेतात आणि ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर जातात. तो म्हातारा तिथे असतोच. त्याला 2 शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. ते 2 शाली त्या वृद्ध व्यक्तीला देतात आणि तो जो भिक्षेकरी आहे, वृद्ध व्यक्ती जो आहे, तो त्यांना नमस्कार करतो. पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही. उसंत लाभली नाही म्हणजे वेळ मिळाला नाही. पुढे 4-5 दिवस लेखकाला काही कामामुळे ओंकारेश्वर मंदिराला जायला वेळच मिळाला नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. नेहमीप्रमाणे ये जा करता करताच एके दिवशी पुन्हा त्यांना त्या भिक्षेकरी वृद्धाची म्हणजे म्हाताऱ्या माणसाची आठवण येते. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. ते इकडे तिकडे बघतात तर तो दिसतच नाही. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. त्या पुलावरून ते चालायला लागतात आणि इकडे तिकडे पाहत चक्कर मारतात. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. पुलाच्या जवळपासच्या मध्यावर तो भिक्षेकरी जो वृद्ध व्यक्ती असतो, म्हातारा व्यक्ती असतो, तो त्यांना दिसतो. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाणे जिने. दिनवाणे म्हणजे अतिशय गरीब असं जगणं. पुलाच्या मध्यावर त्यांना तो दिसतो आणि ते त्याच्याकडे जातात. बघतात तर काय, सगळी चिरगुटे म्हणजे फाटकी तुटकी जे अंथरुणं पांघरुणं जी आहेत तीच असतात त्याच्याकडे आणि शिवाय तो पुन्हा कुडकुडतच असतो. मी म्हणले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. तो नाही असं म्हणाला. नकारार्थी मान हलवली याचा अर्थ तो नाही असं म्हणाला. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? मग लेखक त्यांना म्हणतात की बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, तुम्हाला आठवतंय का? यावर तो म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणला, हे भल्या माणसा, तू लई मोठा. म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जिनं तुझं लई उपकार आहेत बाबा. आठवतं का विचारल्यानंतर तो म्हातारा माणूस हात जोडतो आणि तो म्हणतो की खरोखर तू खूप मोठा माणूस आहे. तू मला शाली दिल्या हे त्याला आठवतं, पण बाबा ह्या मी जो भिकारी माणूस आहे, मी जो भिक्षेकरी माणूस आहे, ह्या शाली माझ्या अंगावर कशा शोभतील? कारण या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. पोटात आगीचा डोंब उसळलाय, अतिशय भूक लागलेली आहे, आग पडली आहे आणि त्या शाली पांघरून मला काय करायचंय? तेव्हा मी त्या शाली इकल्या म्हणजे विकल्या आणि 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा, असं तो ते म्हातारा व्यक्ती लेखकांना सांगत आहे. तो म्हणतो की आमचं असलं बिकट जिणं, खूप गरिबीचं जीवन आहे, पण तुझे उपकार लय आहेत बाबा, म्हणजे तुझे उपकार खूप आहेत, असं तो लेखकाला वृद्ध व्यक्ती, म्हातारा व्यक्ती बोलत आहे. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. पहा या ठिकाणी शालीची शोभा
पहा या ठिकाणी दिला आहे शालीची शोभा आहे, पण त्यातून काय मिळत आहे, त्या अंगावर पांघरल्यानंतर ऊब मिळत आहे. पण पोटाची आग आहे आणि पोटाला जर अन्न मिळालं तर अन्नाची ऊब मिळत आहे. मग यातलं नेमकं काय महत्त्वाचं आहे, तर भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. म्हणजे या ठिकाणी लेखक आपल्याला या शाल या लेसनच्या माध्यमातून असं सांगत आहेत की जर एखादी व्यक्ती भुकेली असेल तर तिला शाल देऊन चालेल का, तर नाही, तिला अन्न द्यायला पाहिजे. एखादी व्यक्ती तहानली असेल तर तिला पाणी द्यायला पाहिजे आणि हेही जर काही द्यायला जमलं नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. म्हणजे गरिबांना त्यांची जी गरज आहे, थंडीने कुडकुडात आहेत, त्यांच्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं आपण चांगलं कार्य केलं पाहिजे, असं या लेसनमध्ये आपल्याला रा.ग. जाधव सांगत आहेत. तुम्हाला जर माझा लेसन आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझे सगळे व्हिडिओ याचप्रमाणे पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.